तर हा वाला व्ह्यू बघत ही गरमागरम अशी चहा आम्ही कुठे एन्जॉय केली, चला तर मग तुम्हाला सुद्धा सांगते। तामिनी घाटातले हे डोळ्यांना सुख देणारे दृश्य बघत अखेर आम्ही घरी निघालो होतो आणि कोकणातला परतीचा प्रवास सुरू झाला होता। पावसाळ्यातून तामिनी घाटातून यायचं सुख ना मी तुम्हाला असं शब्दात सांगू शकत नाही, ते तुम्हाला इथेच येऊन एक्सपिरियन्स करावं लागेल। धो पाऊस पडत होता, आजूबाजूला धुकं पसरलेलं, भरपूर असे धबधबे वाटेने मिळत होते आणि या सगळ्यामुळे ना खूप असं चहा प्यायची तलप आली होती। इथे तुम्हाला तामिनी घाटामध्ये मकेवाले बरेच मिळतील, पण चहाच्या टपऱ्यांना नाहीच आहेत। खाली आपण घाट उतरलो ना की मात्र तुम्हाला चहाच्या टपऱ्या मिळतील। अशीच एक छोटीशी टपरी बघून आम्ही आमची गाडी रोडच्या बाजूला लावली आणि त्या टपरीतून बसून ना काहीचं असं हे दृश्य दिसत होतं। पाऊस ये जा करत होता, त्याच्यामुळे ना हे पूर्ण डोंगर असे ढगांनी झाकले जात होते। बरं, जिथे आम्ही बसलो होतो ना तिथे सुद्धा खायचे ऑप्शन खूप जास्त नव्हते। गरमागरम असा चहा होता, चहा सोबत तुम्हाला बिस्किट मिळत होते, भजी आणि मॅगी असे ऑप्शन्स होते। टपरीच्या समोर छान असा पत्रा मारला होता त्यांनी आणि बसण्यासाठी चेअर टेबल ठेवले होते आणि तिथे बसल्यावरती काहीसा हा व्ह्यू दिसत होता। आता या व्ह्यू सोबत एक गरमागरम चहा मिळाला म्हणजे अजून काय पाहिजे। आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे हा चहा पीत असतानाच अगदी जोरदार पाऊस सुद्धा सुरू झाला होता, त्यामुळे चहा जरा एक्स्ट्रा स्पेशलच लागला। दुपारी खूप पोटभर जेवण केलेलं, त्याच्यामुळे ना काहीच खायची इच्छा नव्हती। इथे भजी सुद्धा अगदी गरमागरम मिळत होते, पण पोट खूप भरलेलं असल्यामुळे मी काही ते घेतले नाहीत। सोबत चहा सोबत खायला नानकेट घेतलं आणि मस्त असा हा व्ह्यू बघत गरमागरम चहा एन्जॉय केला। ह्या मॉन्सून मधल्या काही रोड ट्रिप्स असतात ना ज्या तुम्हाला खूप आठवणी देऊन जातात, आमची ही ट्रिप त्यातलीच काहीशी होती। भरपूर अशा आठवणी घेऊन आम्ही निघालो घरी यायला। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।